बघा, लक्ष द्या इकडं. मग आपल्याला काय बघायचंय? वृत्तचित्ती. परत एकदा आपण थोडस बघूया आणि मग पुढे जाऊया. वृत्तचित्तीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? वृत्तचित्तीला दंडगोल असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तर बघा, वृत्तचित्तीचा आपल्याला जर बघितलं तर वृत्तचित्तीचा हा वरचा भाग किंवा हा खालचा भाग हा कोणत्या आकाराचा असतो? वर्तुळाच्या आकाराचा असतो. आता बघा, वर्तुळाकार असतो तर ह्याची त्रिज्या किती घेतली? आर, आणि उंची किती आहे? एच. मी पाहिजे तर हे जरासं व्यवस्थित लिहितो इथं. उंची किती आहे? एच. तर आता बघा, ही त्रिज्या आर आहे आणि उंची आपल्याला काय मिळते? एच बघायला मिळते. तर ह्या गोष्टी पहिल्यांदा बघा, पाहिजे तर लिहूया, इथं लिहूया. ही जी आहे ह्या बाजूला काय म्हणतात? उंची म्हणू आपण. ठीक आहे. आणि ही खाली आहे ती काय आहे? त्रिज्या आहे. आता बघा, जर वृत्तचित्तीमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो, तर वृत्तचित्तीमध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजेच काय? तर वक्र पृष्ठफळ. कशाचा विचार येतो? वक्र पृष्ठफळ. लक्षात ठेवा, कोणती पण ज्यावेळी वृत्तचित्ती काय केली जाते? कट केली जाते. म्हणजे अशी जर कट केली तर कट केली की त्याचा काय तयार होतो रे? आयत तयार होतो. म्हणून बघा, इथं पाहिजे तर मी आयत काढतो. म्हणजे ही कट केल्यानंतर काय होतं? आयत तयार होतो. आणि एक महत्वाचा मुद्दा काय असतो की ह्या ज्यावेळी तुम्ही कट करता, कट केल्यानंतर बघा, हा भाग तुम्ही इकडे ओढला आणि हा भाग इकडे ओढला. तर ओढल्यानंतर बघा, ही जी परीघ असतो, हा परीघ बघा, हा जो परीघ आहे हा परीघ कशामध्ये रूपांतरित होतो रे? लांबीमध्ये रूपांतरित होतो. कशामध्ये रूपांतरित होतो? लांबीमध्ये. आणि म्हणून बघा, ह्या आयताची लांबी जी आहे ती म्हणजे कोण असतो? परीघ असतो. कुणाचा परीघ? कुणाचा परीघ? त्या वृत्तचित्तीचा परीघ. आता वृत्तचित्तीचा परीघ किती असणार आहे? तर त्रिज्या आर असेल तर परीघ किती येणार? 2 पाय आर येणार. आणि उंची काय आहे तेवढीच राहणार. तर कट केल्यानंतर उंची किती राहणार? एचच राहणार. ही झाली उंची. म्हणजेच ही उंची कुणाचं काम करते रे? रुंदीचं काम करते. कोणाचं काम करते? रुंदीचं काम करते. आता मला सांगा, आपण अगोदर शिकलेलो आहोत, आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं? लांबी गुणिले रुंदी. मग आता लांबी गुणिले रुंदी हे जर आयताचं क्षेत्रफळ असेल तर हे कशापासून तयार झाले रे? तर ह्या वृत्तचित्तीपासून तयार झाले. वृत्तचित्तीला कट केल्यानंतर आपल्याला हे जे बाजूचं पृष्ठ आहे म्हणजे वक्र पृष्ठ आहे ते कशामध्ये तयार झालंय? आयतामध्ये रूपांतरित झालेलं आहे. मग आता बघा, हे कट केल्यानंतर हे वक्र पृष्ठफळ कोणत्या रूपामध्ये जातंय? आयताच्या रूपामध्ये जातंय. म्हणून बघा, मी काय म्हणतोय? तर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ. कसलं? वक्र पृष्ठफळ बरोबर काय असणार आहे? ह्या आयताचं क्षेत्रफळ. कुणाचं क्षेत्रफळ येणार? आयताचे क्षेत्रफळ. आता आयताचं क्षेत्रफळ म्हणायला लागलोय, बरोबर आहे, परंतु आयताची लांबी कोण असणार आहे? परीघ. आणि रुंदी कोण असणार आहे? उंची. लक्षात येते का? म्हणून बघा, परीघ किती येणार? 2 पाय आर. वाटल्यास लिहूया इथं. काय लिहिणार? आयताचं क्षेत्रफळासाठी लांबी गुणिले काय लागते? रुंदी. आता लांबीचं काम कोण करणार आहे? परीघ करणार आहे, बरोबर. आणि रुंदीचं काम कोण करणार आहे? उंची करणार आहे. म्हणजे परीघ बरोबर किती आला? 2 पाय आर. आणि उंची किती झाली? एच. बघा, काय काय मिळालं आपल्याला? तर पहिल्यांदा वक्र पृष्ठफळ आपण काढलं. आता वक्र पृष्ठफळ काढल्यानंतर एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिल्यांदा हे जे बाजूचं वक्र पृष्ठफळ आहे ते तर पाहिजेच आपल्याला. आणि त्याच्याबरोबर काय पाहिजे रे? ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि खालच्या तळातल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. अशी 2 वर्तुळ तयार झाली. म्हणून बघा, इथं आपल्याला काय मिळणार? एकूण पृष्ठफळ. काय मिळणार? एकूण पृष्ठफळ. बघा, एकूण पृष्ठफळ बरोबर काय येणार रे? तर वक्र पृष्ठफळ अधिक काय येणार? 2 गुणिले वर्तुळांची क्षेत्रफळ. आता वक्र पृष्ठफळ आपण अगोदरच काढून ठेवलं. किती आलंय? 2 पाय आर एच. आता 2 गुणिले वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं रे? पाय आर वर्ग. म्हणल्यानंतर बघा, ह्यातनं जे काय सामायिक निघतं ते काढू शकता तुम्ही. काय येणार? 2 पाय आणि 2 पाय सामायिक निघेल. 2 पाय सामायिक काढलं, कंसात काय? आणि आर पण निघेल. बघा, काय निघेल? आर पण निघेल. आणि कंसात काय राहील? एच अधिक ह्यातलं एक आर. कारण ह्यातलं एक आर निघलंय, एक आर इथंच राहिलंय. म्हणजे हे आपल्याला काय मिळेल? एकूण पृष्ठफळ.
बघा वृत्तचित्तीबद्दल आपल्याला काय काय मिळालं, तर पहिली गोष्ट म्हणजे मिळालं वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी आपण काय केलं रे, वृत्तचित्तीला जर कट केली, बघा इथं पाहिजे तर लिहितो मी, वृत्तचित्ती कापल्यानंतर 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 तिचे तिचे वक्र पृष्ठ हे आयत बनते. काय बनते? आयत. आहे का? आयत बनते. म्हणून बघा इथं काय लिहिलंय मी, आयत बनलेलं आपल्याला दाखवलंय. आणि त्याची लांबी म्हणजे कोण असतो? परिघ. आणि उंची म्हणजे उंची हे काय करतं? कोणाचं काम करतं? रुंदीचं काम करतं. लक्षात आलं का? आणि त्यामुळे बघा वृत्तचित्तीचे किंवा दंडगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय येतं? आयताचे क्षेत्रफळ. हा, परंतु हा आयत जरा वेगळा आहे. ह्या आयताची लांबी कोण आहे? परिघ आहे. बरोबर. आणि रुंदी कोण आहे? उंची आहे. आणि म्हणून बघा परिघाचं सूत्र काय येतं? 2 पाय आर. आणि उंची बरोबर काय? एच. म्हणून 2 पाय आर एच. हे झालं वक्र पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर काय करायला पाहिजे? हे वक्र पृष्ठफळ तर घ्यायलाच पाहिजे. सगळे हे बाजूचं वक्र पृष्ठफळ घ्यायलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये वरचं वर्तुळ आणि खालचं वर्तुळ, ह्या दोन वर्तुळांची क्षेत्रफळ काय करायला पाहिजेत? मिळवायला पाहिजेत. म्हणून बघा एकूण पृष्ठफळावर काय आलं? वक्र पृष्ठफळ अधिक 2 गुणिले वर्तुळांचे क्षेत्रफळ. आता वक्र पृष्ठफळ किती आलं? 2 पाय आर एच. आणि 2 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ काय येतं? पाय आर वर्ग. यातनं 2 पाय आर काय निघतं? सामायिक. कंसामध्ये काय राहणार? एच अधिक आर. हे झालं तुमचं एकूण पृष्ठफळ. बघा एकूण पृष्ठफळानंतर अजून आपल्याला काय काढायला लागतं? तर लक्षात ठेवायचं त्याचं घनफळ. मग आता बघा परत एकदा मी इथं पूर्ण तिन्ही सूत्र लिहून टाकूया. काय काय? वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ. आता सगळं डायरेक्ट लिहिणार आहे. वक्र पृष्ठफळ बरोबर काय तरी 2 पाय आर एच. ओके, 2 पाय आर एच. त्याच्यानंतर वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ बरोबर काय तर आत्ताच काढले आपण 2 पाय आर कंसात एच अधिक आर. ठीक आहे. आता राहिलंय ते घनफळ. आता मी तर थोडासा वरती घेतो. बघा इथं आपल्याला काय मिळेल? पहिल्यांदा घनफळाचं पण विचार करूया. मला वाटतं घनफळाचं एक मेन सूत्र सांगून ठेवलेलं आहे तुम्हाला. आता कुठलं पण घनफळ असू दे. आता आपल्याला कोणाचं काढायचं आहे? वृत्तचित्तीचे घनफळ. तर घनफळ काढण्याचं सूत्र काय रे? तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. मग आता मला सांगा वृत्तचित्तीचा तळ कोणत्या आकाराचा? वर्तुळाच्या आकाराचा. म्हणजे इथं तळ कोणत्या आकाराचा झाला? वर्तुळाच्या आकाराचा. म्हणून इथं काय येणार? वर्तुळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. मग आता वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय रे? पाय आर वर्ग. आणि उंची किंमत आहे ना एच. म्हणून बघा वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर काय येणार? पाय आर वर्ग एच. हे आपलं मेन सूत्र कधीच विसरायचं नाही. कोणतं? तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. बघा वृत्तचित्तीचा तळ कोणत्या आकाराचा आहे? वर्तुळाच्या आकाराचा आहे. आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ गुणिले काय येणार? उंची. ही इथं आपल्याला उंची बघायला मिळेल. म्हणून लक्षात ठेवायचं हे आपल्याला मिळालं. तर याच्यावरून आपल्याला 3 गोष्टी मिळाल्या. आता तिसरी गोष्ट इथं आपण मांडून टाकूया. काय काय मिळालं आपल्याला? काय काय मिळालं? तर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ मिळालं. किती आलं? 2 पाय आर एच. त्यानंतर वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ मिळालं किती? 2 पाय आर कंसात एच अधिक आर. त्याच्यानंतर वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर आता सूत्र काय काढलं आपण? पाय आर वर्ग एच. ओके. बघा वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर आपल्याला सूत्र काय मिळालं? पाय आर वर्ग एच. या पद्धतीने आपण काय करतो तर लक्षात ठेवायचं. तर ही 3 सूत्र आपल्याला आता महत्वाची सूत्र बघायला मिळतात. कुठली 3 सूत्र? तर ही सूत्र आपल्याला मिळतात. आता बघा आपण याच्यावरती गणित बघू. ठीक आहे. तर बघा काल पण आपण गणित बघितलेत, परंतु मी आता पूर्णपणे जराशी समजून सांगतो काय काय आपण त्याच्यामध्ये बघतोय. तर बघा इथे गणित घेतलंय काय? वृत्तचित्तीची त्रिज्या किती आहे? 14 सेमी. आणि उंची किती आहे? 30 सेमी.
आता बघा त्रिज्या म्हणजे काय झालं, आपण पहिल्यांदा म्हणजे फास्ट नाही सोडवायचं, पहिल्यांदा स्लोली सोडवायचं. जोपर्यंत तुम्हाला सूत्र पाठ होत नाही तोपर्यंत फास्ट जायचं नाही. पहिल्यांदा काय झालं पाहिजे, सूत्र व्यवस्थित डोक्यात आलं पाहिजे, मग मी इथं दाखवतो कसं फास्ट सोडवायचं असते. ठीक आहे. तर इथं बघा त्रिज्या बरोबर काय आली रे, 14 सेमी. आणि उंची बरोबर किती आहे बघा, 30 सेमी. उंची म्हणजे एच न दाखवतो आपण, बरोबर आहे. त्रिज्या आर न दाखवतो. आणि आपल्याला काढा काय सांगितलं बघा रे, घनफळ. काय काढा म्हणून सांगितलंय, घनफळ. मग घनफळाचं सूत्र काय रे, आता वृत्त चित्तीचं आहे म्हटल्यानंतर मी डायरेक्ट लिहितो, फक्त इथं काय लिहितो, वृत्त घनफळ. हा, वृत्त चित्तीचे घनफळ. सांगा घनफळाचं सूत्र काय, पाय आर वर्ग एच. हे आपल्याला व्यवस्थित सूत्र पाठ पाहिजे. आता पायची किंमत किती ठेवायची, 22/7 गुणिले आर. आर किती आहे बघा रे, 14. म्हणजे इथं काय येणार, 14चा वर्ग गुणिले एच बरोबर किती आहे, 30. ठीक आहे. आता आपल्याला काय मिळेल बघा, 22/7 गुणिले 14चा वर्ग 196. करत बसायचं नाही, कधी लक्षात ठेवायचं. काय करायचं, 14 गुणिले 14 आणि गुणिले किती येणार, 30. ठीक आहे. आता बघा इथं काय करणार, 7 न भाग द्या. 7 दुनी 14, 22 दुनी 44. 44. आता बघा इथं काय करणार, 44 गुणिले 14 गुणिले 30. कुठला पण एक गुणाकार करून घ्या. काय करून घ्या बघा, आपल्याला 14 नंतर गुणता येऊ शकतं. आपण काय करूया, 14 गुणिले 3 किती होणार सांगा, सॉरी 44 गुणिले 3 काय मिळणार आपल्याला. जर जमत नसेल तर आपण काय करायचं, शून्य लिहा. त्यानंतर किती येणार, 4 त्रिकम 12, हातचे आले 1, त्याच्यानंतर 4 त्रिकम 12 आणि 1 13, 132 गुणिले किती करणार, 14. ओके. पटकन आता 14 न इथं गुणून टाका, किती मिळणार, 0. हा, 14 दुनी 28, हातचे आले 2. हा, 14 त्रिक 42, 42 आणि 2 44, हातचे आले 4. हा, 14 एके 14, 14 आणि 4 18. एवढं आपल्याला मिळालं. आता बघा घनफळ काढतोय, तर घनफळांचं सूत्र इथं आपल्याला काही गोष्टींचं सूत्र म्हणजे इथं वक्र पृष्ठफळ असू दे, वक्र पृष्ठफळ किंवा एकूण पृष्ठफळ काय पण असू दे, पृष्ठफळ आलं बघा, पृष्ठफळ आलं. पृष्ठफळ म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, क्षेत्रफळ आहे. पृष्ठफळ म्हणजेच काय असतं, क्षेत्रफळ असतं. आणि क्षेत्रफळाचं एकक आणि पृष्ठफळाचं एकक काय तर सारखंच येतं. काय तर रे, चौरस एकक. मी काय म्हणतोय, एकक. एकक मग कोणतं असू शकते, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर काय असेल ते. मग त्यानुसार एकक तुम्ही बदलू शकता. म्हणजेच काय येणार, चौरस सेमी. त्यानंतर काय येणार, चौरस मिमी. ठीक आहे. असे आपल्याला एकक येतील. हे झालं कुणाचं, पृष्ठफळाचं. आणि घनफळाचं एकक काय तर, घनफळाचं एकक येतं घन सेमी. म्हणजे घन एकक आपण काय म्हणूया, घन एकक. मग इथं कोणतं पण असेल, घन सेमी. त्याला शॉर्ट मध्ये कसं म्हणतात, घसेमी. ठीक आहे. काय म्हटलं जातं, घसेमी असं म्हटलं जातं. म्हणजे बघा इथं घन असतो किंवा असं पण लिहिलं जातं, एककचा घन म्हणजे सेमीचा घन, असं पण तुम्ही एकक लिहू शकता. ठीक आहे. सेमी घन म्हणलं तरी चालतंय, म्हणजे सेमीचा 3रा घात म्हणजे सुद्धा घसेमीच आहे, घनसेमीच आहे. ठीक आहे. मग याचं बघा आपण घनफळ काढलंय. घनफळ काढलंय म्हटल्यानंतर ह्याचं एकक काय, तर सेमी वापरलंय म्हटल्यानंतर ह्याचं काय एकक येणार, घनसेमी. घनसेमी किंवा तुम्ही काय लिहू शकता, घसेमी. ठीक आहे. आता बघा इथं तुम्हाला जर हे डोक्यात सूत्र असेल तर सगळ्या स्टेप काय करता येतात, तुम्हाला घालवता येतात. कशा, तर बघा साध्या पद्धतीने इथं काय करणार, डायरेक्ट पाय आर वर्ग एच. बरोबर आहे. आपलं सूत्र काय, पाय आर वर्ग एच. बघा पेपरमध्ये सोडवत असताना तुम्हाला हे असं कोण सोडवा म्हणणार नाही, ह्या पद्धतीनं कोण सोडवा म्हणणार नाही. कुठल्या शाळेतल्या पेपरमध्ये असं सोडवावं लागेल तुम्हाला, शाळेतल्या पेपरमध्ये असं सोडवावं लागेल. परंतु NMMS परीक्षेला तुम्हाला असं सोडवायची काही गरज नाही. डायरेक्ट बघा एवढं माहित आहे ना आपल्याला, पाय आर वर्ग एच हे काय आहे, वृत्तचित्तीचे घनफळ. डायरेक्ट इथंच किमती 22/7 गुणिले आरचा वर्ग म्हणजे काय येणार, 14चा वर्ग. 14चा वर्ग लिहित बसायचं नाही, 14 गुणिले 14 आणि एच ची किंमत किती, 30. लागलीच भाग देऊन टाकायचं, 7 दुनी 14 आणि इथं गुणाकार करत बसायचं, 22 दुनी 44 गुणिले 14 गुणिले 30. काय मिळणार आपल्याला, इथं तुम्ही फास्ट करत असताना चुका होऊ नयेत याची जराशी काळजी घ्यायची. म्हणून बघा वाटल्यास तुम्ही काय करू शकता, 44 गुणिले 3 म्हणजेच किती येणार, 132 आणि त्याच्यावरती 0 गुणिले किती करणार, 14. आणि यांचा गुणाकार आपण आता लिहिलेलाच आहे, तो तुम्हाला मात्र करावा लागेल. व्यवस्थित करत घ्यायचा आणि तो आपल्याला गुणाकार किती मिळेल,
18,480 संपलं काम. बघा एवढ्यात तुम्ही ते गणित चपून टाकायचं. हे असं लिहित बसायचं नाही कधी पेपरच्या वेळी. हा खरं त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं ह्याचं प्रॅक्टिस तुमचं चांगलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा ही गोष्ट चांगली करायची. या पद्धतीनं आपल्याला गणित चांगलं सोडवता आलं पाहिजे. हे जर तुम्हाला सोडवता येत असेल तर हे पटकन करू शकाल तुम्ही. मग आम्ही आता इथं ते क्षेत्रफळ सूत्र वगैरे असं काय लिहित बसलं नाही. डायरेक्ट मी काय लिहिलं पाय वर्ग एच एवढंच मला माहित आहे. त्यानंतर पुढलं गणित आता. पुढलं गणित काय बघा वृत्तचित्तीचे घनफळ दिलंय. किती दिले बघा म्हणजे डायरेक्ट आपल्याला आता काय दिलंय म्हणजे आपलं रेग्युलर सोडवायचं झालं तर काय येणार वृत्तचित्तीचे घनफळ. हा वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर काय आहे 27 घ सेमी 2772 किंवा 2772. ठीक आहे. उंची किती दिल्या 18 म्हणजे एच ची किंमत दिली. कशाची किंमत दिली एच बरोबर 18 सेमी. आणि काय काढायला सांगितलं बघा तळाची त्रिज्या म्हणजे काय काढायला सांगितलंय आर काढायला सांगितलं. काय काढायला सांगितलं हे पण कळालं पाहिजे. ठीक आहे. मग आता बघा वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र काय वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर काय तर पाय आर वर्ग एच. बघा हे इतक्या वेळा लिहायचं की ते पाठ व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा घनफळाचं सूत्र आपल्याला मिळालं पाय आर वर्ग एच. आता बघा घनफळ किती आहे आपलं 2772. पायची किंमत किती 22/7 गुणिले आर चा वर्ग माहित नाही आपल्याला आरच माहित नाही आरच काढायचं आहे गुणिले एच ची किंमत किती आहे 18. ओके. आता बघा हे 7 इथं भागिले इकडे गेल्यानंतर गुणिले होणार 18 आणि 22 इथं काय तर गुणिले आहेत तिकडे गेल्यानंतर काय होणार भागिले होणार. मी कुठलाही भाग डायरेक्ट देत बसणार नाही. पहिल्यांदा काय करणार बघा मला काय काढायचं आहे आर वर्ग काढायचा आहे. इथं 7 भागिले ना तिकडे आल्यानंतर काय होणार गुणिले 22 इथं गुणिले इकडे आल्यानंतर काय होणार भागिले 18 इथं गुणिले इकडे आल्यानंतर काय भागिले म्हणजे डायरेक्ट लिहिणार मी आता आर वर्ग बरोबर 2772 गुणिले 7 आणि सगळ्याला भागिले किती 22 गुणिले 18. ओके. आता कुठं काय भाग जातोय तो घालून टाकूया. कितीचा भाग बसेल बघा 22 एके 22 22 एके 22. किती राहिले शिल्लक रे 5 22 दुनी 44 होईल ना 22 दुनी 44. अजून कुठला भाग होते का 22 त्रिक 66 होते म्हटल्यानंतर काय नाही 22 जर तुम्हाला हे जमत नसेल तर मी सांगतो 22 दुनी 44 राहिले किती सांगा 57 मधनं 44 गेले ते वरचे 6 आणि 7 13 132. 22 सक्क 3200 22 सक्क 3200. बघा किती आलं रे 126 गुणिले 7 बरोबर आहे का बघा 22 सक्क जर जमत नसलं तर बाजूला करा 6 दुनी 12 2 हातच्या लेख 6 दुनी 12 ने 1 13. आलं का लक्षात. तर बघा 22 सक्क 3200 हे तोंडावरती पाहिजेत म्हणून पाहिजेत लक्षात ठेवायचं. तर 126 गुणिले 7 भागिले किती येणार 18. अजून काय 18 भाग जातोय का बघा 18 सत्ते 8 सती 56 18 सत्ते 2600 लक्षात ठेवायचं 7 सती 49. ही कशाची किंमत आली रे आर वर्गची. आर वर्ग बरोबर आलं मी इथं लिहिण्याऐवजी ते काय करतो इथं घेतो आर वर्ग बरोबर किती आलं 49. मला आर वर्ग नको आहे फक्त आर पाहिजे म्हणजे दोन्ही बाजूचं काय करायचं वर्गमूळ घ्यायचं. आर बरोबर किती आहे ना 7 सेमी. ही झाली तुमची त्रिज्या. ही काय झाली त्रिज्या. ओके. बघा इथं तुम्हाला हे भाग देता येत असेल तर व्यवस्थित द्या. जर जमत नसेल तर तुम्ही 2चा भाग द्या. कसोट्या लावा पटापटा 2ची कसोटी 4ची कसोटी किती असेल ती कसोटी. ठीक आहे. तर यानुसार काय करायचं हे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढलं गणित काय आहे दंडगोलाचे घनफळ किती दिले 385. बघा त्याच एका सूत्रावरती आपण फिरायला लागलो. त्याच एका सूत्रावरती मी काय करायला लागलोय फिरायला लागलोय. त्रिज्या किती दिल्या 3.5 आणि उंची काढायला सांगितल्या. काय काढायला सांगितल्या उंची. आता बघा पहिल्या गणितामध्ये तुम्हाला काय होतं रे त्रिज्या आणि उंची दिली काय काढायला सांगितलं घनफळ. आता दुसऱ्या गणितामध्ये काय दिलं रे घनफळ दिलं उंची दिली आणि त्रिज्या काढायला सांगितली. आता तिसऱ्या गणितामध्ये काय दिलं रे घनफळ दिलंय. आता नाव वापरलंय काय दंडगोल. ठीक आहे. मग आता दंडगोलाचे घनफळ बरोबर काय येणार आहे 385 घसेमी. ठीक आहे. आणि त्रिज्या किती दिल्या त्रिज्या म्हणजे काय दिलंय तुम्हाला आर दिल्या. आर बरोबर किती आहे 3.5 सेमी. ठीक आहे. आणि काढायला काय सांगितलंय उंची काढा म्हणून सांगितलंय म्हणजे काय काढायला सांगितलं एच काढायला सांगितलंय. हे डोक्यात आलं पाहिजे.
मग हे तुम्हाला कळालं की आता दंडगोलाचे घनफळ सूत्र सांगा. पाय आर वर्ग एच. दंडगोलाचे घनफळ किती आहे? 385 बरोबर 22/7 गुणिले 3.5 चा वर्ग गुणिले एच. जे माहित नाही मला ते. ठीक आहे. आता बघा इथं काय करणार, जे इथं गुणिले येते भागिलेचं गुणिले करून घ्यायचं. इथं 7 भागिले इकडे गुणिले होणार, 22 गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले होणार आणि 3.5 चा वर्ग सगळाच गुणिले आहे तो इकडे गेल्यानंतर काय होणार, भागिले होणार. बघा मी इथं लिहितो बाजूला. अरे रे, एच ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता काय होणार, तर एच बरोबर डायरेक्ट लिहिणार 385 गुणिले 7 भागिले 22 गुणिले 3.5 चा वर्ग. आता बघा वाटल्यास याचा वर्ग करून घेऊया आपण. ठीक आहे. याचा वर्ग किती मिळणार आपल्याला, 385 गुणिले 7 भागिले 22 गुणिले किती येणार बघा. तर वर्ग कसा करायचा शिकवलाय. 5 जर असलं तर 5 चा 25 करायचा आणि 3 च्या पुढली संख्या 4, 4 त्रिकम 12 आणि दशांश चिन्ह इथं आपण देणार. ठीक आहे. आता काय भाग जातोय तो बघून घ्या. काय मिळणार, आता 5 चा भाग घालवा, जो तुम्हाला भाग घालवता येईल तो घालवा. मी इथलं पुढलं तुम्हाला सोडून देतोय. ठीक आहे. तर हे गणित तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढलं एक गणित दिलंय. काय दिलंय, दंडगोलाच्या पायाचा परीघ दिलाय किती, 88 आणि उंची दिली आहे किती, 20 सेमी आणि काढायला सांगितलंय घनफळ. काय दिलंय बघा, परीघ दिलाय, पायाचा परीघ बरोबर किती आहे, 88 सेमी आणि उंची दिली आहे म्हणजे एच बरोबर किती दिलंय, तर 20 सेमी आणि काढायला काय सांगितलंय, घनफळ काढा म्हणून सांगितलंय. घनफळ काढायला सांगितलंय. आता परीघ दिलाय म्हटल्यानंतर काय आलं, वर्तुळाचा परीघाचं सूत्र काय तर बोला. परीघाचं सूत्र काय, परीघ बरोबर काय आहे, परीघाचं सूत्र वर्तुळाचा परीघ असतोय, इतराला परीघ नसतोय, इतराची परिमिती असते. वर्तुळाचा परीघ 2 पाय आर, फक्त 2 पाय आर. आत्ताच काही वेळापूर्वी आपण शिकलोय परीघ बरोबर काय असतंय, दाखवून देतो तुम्हाला. कुठे गेलं ते, इथं बघा. परीघ म्हणजेच काय, तो वर्तुळाचा परीघ किती असतोय, 2 पाय आर. आता जस्ट झालेली गोष्ट आहे, आपलं लक्ष नसतं, व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. तर इथं आपल्याला परीघ बरोबर काय येतंय, 2 पाय आर. परीघाची किंमत किती दिली, 88 बरोबर 2 गुणिले काय येणार, 22/7 गुणिले आर. माहित नाही आर आपल्याला, त्रिज्या कुठे दिली आहे का, नाही दिलेली. तीच त्रिज्या काढायसाठी तुम्हाला परीघ दिलाय. मग आता बघा 7 भागिले इकडे गुणिले होणार आणि 22 दुनी काय होणार, 44 गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले, म्हणजे आपल्याला आर बरोबर काय मिळणार, इथंच लिहितो, आर बरोबर 88 गुणिले 7 भागिले 44. 44 दुनी 88 आणि 7 दुनी किती ना 14 सेमी. म्हणजे बघा आता तुम्हाला काय मिळालं रे, त्रिज्या मिळाली. त्रिज्या किती मिळाली, 14. बघा त्रिज्या माहित झाली 14 सेमी आणि उंची तुम्हाला ऑलरेडी तिने दिलेलीच आहे किती, 20 सेमी. आता ह्या दोन गोष्टी माहित असतील तर घनफळ काढता येतं का. घनफळ बरोबर काय येतंय, सूत्र काय, पाय आर वर्ग एच. मग आता 22/7 गुणिले आर ची किंमत किती आहे, 14, त्याचा वर्ग म्हणून मी डायरेक्ट लिहितो 14 गुणिले 14 आणि गुणिले एच. इथं असेल तो भाग द्या, किती येणार, 7 दुनी 14, 22 दुनी 44, मगाशी झालंय बघा. 44 गुणिले 14 गुणिले 20 किती मिळणार आपल्याला, 880 गुणिले 14. ठीक आहे. 1400. बोला लवकर. तुम्ही गुणाकार करत बसा. किती, 112. अच्छा 11 आणि 14 परत 112 आणि हे 11 जर त्याच्यात ऍड केलं तर किती येणार, 123 ना, बरोबर आहे का.
इथं 123 आणि हे घनफळ आहे म्हटल्यानंतर काय ना घसेमी. घनफळ आहे म्हटल्यानंतर काय ना घसेमी येणार. बघा या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर इथं काय दिलंय, अजून एक गणित आपल्याला आहे. हा, दंडगोलाकृती पाण्याच्या टाकीची उंची. दंडगोलाकृती पाण्याची टाकी म्हणल्यानंतर काय आली, तर आपल्याला वृत्तचित्ती आली. त्याच्या उंची किती दिली, 1.4 मीटर. आता मीटर मध्ये आहे, कशामध्ये, मीटर मध्ये. तिच्या तळाचा व्यास 4 मीटर. तर त्या टाकीत किती लिटर पाणी बसेल, काय विचारलंय, किती लिटर. काल मी मला वाटतं हे पण सांगितलेलं आहे. तर बघा तरी सुद्धा आपण काय करूया, पहिल्यांदा उंची किती आहे, उंची म्हणजे एच बरोबर किती दिलं, 1.4 मीटर. आणि इथं महत्वाचा मुद्दा काय दिला बघा, व्यास दिला. व्यास बरोबर किती आहे, 4 मीटर. आणि व्यास जर दिलेला असेल तर त्रिज्या किती येणार, 2 मीटर. कारण त्रिज्या ही व्यासाच्या काय ते निम्मी, बरोबर, 2 मीटर. आता बघा हे मिळालं, याच्यावरून काय करायचं, पहिल्यांदा घनफळ काढायचं. घनफळ बरोबर काय येतंय सूत्र, पाय आर वर्ग एच. 22/7 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले एच बरोबर किती आहे, 1.4. ओके. आता इथं बघा भाग बसतोय 700 पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, कारण इथे 1 ला भाग देणार आपण. मग दशांश चिन्ह वरती घेतलं आणि 7 दुनी मग 14. बघा 0.2, नाहीतर इथं 2 उत्तर लिहिशीला, इथं चूक होती, आपल्याला लक्षात ठेवायचं. इथं किती आहे, 1.4 असल्यामुळे त्याला 7 न ज्यावेळी भाग देणार त्यावेळी 0.2. आता बघा सगळ्यांचा गुणाकार करून घ्या. 2 दुनी 4, 4 दुनी 8. ओके. 22 गुणिले 0.8 किती येणार, कारण हे दशांश चिन्ह द्या पाहिजे. हे 0.8 झाले. आता हे 8 न 22 अट्टे, मार खाणार तुम्ही आता. काठी कुठं आहे, नाही जमत, गुणाकार करा. 176 येते, किती येणार, 176. नाहीतर करा 8 दुनी 16 6, ह्याच्याला 1, 8 दुनी 16 ने 1 17. आणि इथं दशांश चिन्ह कुठे येणार, इथं. हे काय झालं रे, 17.6 घनफळ आहे. म्हणजेच काय झालं, घन मीटर. कारण आता हे काय चिन्ह कोण, सॉरी एकक कोणता आहे, मीटर आहे, लक्षात ठेवा, सेंटीमीटर नाही. आता बघा घनमीटर झालं. आता आपल्याला काय माहित पाहिजे रे, आपण एक गोष्ट शिकलेलो आहे, एक घनमीटर, सॉरी काय म्हणतो आपण, 1 लिटर किंवा 1 घनमीटर बरोबर काय असतं, 1 घनमीटर बरोबर काय असतं, 1000 लिटर. किती असतं, 1000 लिटर, आहे ना. कुठं झाले का हे. मग आता बघा 1000 लिटर, त्याच्यानंतर हीच किंमत कुणाला इक्वल येते रे, 1000 घन सेमीला येते ना, बरोबर आहे का, घन सेमी. आणि 1000 घन सेमी आपल्याला मिळालं. तर याच्यावरून बघा 1 मिनिट, काय मिळालं, 1 घन मीटर बरोबर किती येतं, 1000 लिटर. आणि एक गोष्ट म्हणजे कोणती, 1000 घन सेमी बरोबर काय येतं, 1 लिटर. किती येतं, 1 लिटर. 1000 घन सेमी बरोबर काय येतं, 1 लिटर आपल्याला बघायला मिळतं. आता बघा आपल्या इथं साधी गोष्ट आहे, की आपल्याला काय मिळालं रे, उत्तर कशामध्ये आहे, घन मीटर मध्ये आहे. आता घन मीटर मध्ये कोणती किंमत दिली आहे, 17.6. 1 घन मीटर बरोबर किती आहे रे, 1000 लिटर. 1 घन मीटर बरोबर किती आहे, 1000 लिटर. आता इथं त्रैराशिक मांडायचं, 1 घन मीटर बरोबर किती, 1000 लिटर. तर 17.6 घन मीटर बरोबर किती लिटर, किती लिटर. काय होणार, 17.6 भागिले 1 गुणिले किती येणार, 1000. आणि याची किंमत किती येणार, तर लक्षात ठेवायचं 17, त्याच्यावरती 3 शून्य द्यायच्या पहिल्यांदा. आणि त्यातनं काय करणार, हे एक दशांश चिन्ह घालून टाकायचं. म्हणजे इथं किती येणार रे, 17,600 लिटर. किती येणार, 17,600 लिटर. ही त्या कुणाची, टाकीची काय असणार आहे, धारक क्षमता असणार आहे. आणि ती धारक क्षमता कशाची, पाणी, किती पाणी मावेल म्हणून विचारलंय. तर किती पाणी मावणार आहे त्याच्यामध्ये, 17,600 लिटर एवढं पाणी मावणार आहे. कुठल्या टाकीमध्ये, ही आपल्याला जी दंडगोलाकृती टाकी दिली आहे त्याच्यामध्ये. कसं काढलंय बघा, हे एक महत्वाचा मुद्दा आहे. काय आपल्याला बघायला मिळतं,
तर 1 घनमीटर बरोबर काय तर 1000 लिटर आणि 1000 घन सेमी बरोबर काय तर 1 लिटर. इथे येतं 1 लिटर. म्हणजे 1000 लिटर करायचं असेल तर ह्याला किती गुणायला पाहिजे? 1000 गुणायला पाहिजे. आणि त्यावेळी तेवढे काय होतील तुमचे लिटर बघायला मिळतील. तर ही आपल्याला गोष्ट याच्यामध्ये बघायला मिळते. लक्षात आलं का? काय सूत्र कसं वापरायचं काय आपल्याला त्याच्यामध्ये माहित असलं पाहिजे. घ्या.